मी संध्या नरे पवार. मी पत्रकार आहे. स्त्री प्रश्नांचा अभ्यास हा माझ्या आवडीचा विषय आहे. तिची भाकरी कोणी चोरली या पुस्तकामध्ये प्रामुख्याने ओबीसी स्त्रियांच्या जे वर्तमान आहे आणि वर्तमानामध्ये त्यांच्या आरोग्यासंदर्भातली स्थिती, त्यांची शैक्षणिक स्थिती, त्यांच्या रोजगारासंदर्भातली स्थिती आणि एकूण पुरुषसत्तेच्या आणि जात व्यवस्थेच्या काचामध्ये ओबीसी स्त्रिया कशा जगत आहेत याचा अभ्यास या पुस्तकामध्ये केलेला आहे. ती अशी की ओबीसी स्त्रिया आज भारतीय समाज जीवनातनं एकूणच अदृश्य या स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे त्यांची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख कुठेही नाही आहे. त्या बहुसंख्य आहेत, बहुजन आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज ओबीसी स्त्री आहे. ती शेतमजूर पण आहे, ती शेतकरी पण आहे, ती नोकरदार पण आहे, ती सफाई कामगार पण आहे, ती ऑफिसर पण आहे. म्हणजे क्लास डिफरन्ससुद्धा तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे की जो इतर दलित किंवा ब्राह्मण स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्गीय अंतर हे सुद्धा ओबीसी स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आपल्याला अधिक आढळतं. त्यामुळे ओबीसी स्त्रियांचा म्हणून आपण जेव्हा विचार करायला जातो, आपल्याकडे असं झालं की स्त्री अभ्यासामध्ये सुद्धा किंवा सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा उच्चवर्णीय स्त्रिया आणि दलित स्त्रिया अशा कॅटेगरीमध्येच नेहमी विचार केला गेला. एकतर उच्चवर्णीय स्त्रियांच्या संदर्भातले सगळे अभ्यास झाले किंवा मग दलित स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून दलित स्त्रियांच्या संदर्भातले वेगवेगळे अभ्यास झाले. त्याच्यातनं वेगळी मांडणी झाली स्त्रीवादाच्या संदर्भातली सुद्धा एकूण. पण बहुजन स्त्री अशी पृष्ठभागावर कधी आलीच नाही. म्हणजे आपण अगदी जर इतिहासाचा वसाहतकालीन इतिहासाचा जरी मागोवा घेतला तरी आपल्याला असं दिसतं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या काही सुधारणावादी चळवळी झाल्या, म्हणजे अगदी महात्मा फुलेंपासून महर्षी धोंडो केशव कर्व्यांपर्यंत ज्या समाजसुधारकांनी स्त्रियांसाठी म्हणून काही जी कामं केली, ज्या चळवळी केल्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण स्त्री आणि उच्चवर्णीय स्त्री ही केंद्रस्थानी होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे दलित स्त्रियांना एक घराबाहेर पडण्याचा अवकाश उपलब्ध झाला. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याची जी मोहीम सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात स्त्रियांना सामावून घेतलं, पण त्यासुद्धा पुन्हा उच्च जातीय आणि उच्चवर्गीय स्त्रियाच होत्या. पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आज ज्यांना आपण ओबीसी म्हणतो, अशी जी बहुजन मधल्या आणि मागास, ज्याला महात्मा फुले स्वतः शूद्र अतिशूद्र म्हणत असत, ही स्त्री कुठेही पुढे आली नाही. ही सातत्याने घराच्या चार भिंतीआडच राहिली. प्रामुख्याने जातीय संघर्षामध्ये सुद्धा ओबीसी स्त्रीने जातीय अस्तित्व म्हणजे जातव्यवस्था जपण्याचं काम अधिक केलेलं आहे. कारण तिला जो बाहेरचा अवकाश, जो दलित आणि उच्च जातीय ब्राह्मण स्त्रीला मिळाला, तसा घराबाहेर पडण्याचा अवकाश किंवा समाज सुधारणेचं वारं तिच्या घरापर्यंत आलंच नाही. आजही आपण जे पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये बुवाबाबांच्या ज्या सत्संगाच्या बैठकी होतात, त्या सगळ्या बैठकींना तुम्ही गावागावामध्ये जा किंवा अगदी मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा जा, या अशा बैठकींना तुम्हाला ओबीसी स्त्रियांची बहुसंख्या मोठ्या प्रमाणात आढळते. तिथे तुम्हाला उच्च जातीय स्त्री दिसणार नाही किंवा दलित स्त्रीसुद्धा कुठे तुम्हाला फारशी मोठ्या प्रमाणात आढळणार नाही. पण बहुसंख्येने ओबीसी स्त्री ह्या सगळ्या अंधश्रद्धांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला गुरफटलेली आजही मोठ्या प्रमाणात दिसते. याची जेव्हा तुम्ही कारणं बघायला जाता तेव्हा हेच आढळते की कुठूनही सुधारणेचं वारं तिच्यापर्यंत पोचलं नाही आणि बाकीच्या ज्या म्हणजे स्थित्यंतर होताना जे फटके बसले, त्या फटक्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त फटका म्हणजे शेतीवर जेव्हा घाला येतो तेव्हा आणि जेव्हा शेतकरी जेव्हा आत्महत्या करतात त्यावेळेला शेतकरी जातींमधली स्त्री, मधल्या जातींमधली स्त्री हिला अधिक संघर्ष करावा लागतो, हिला संघर्षाला अधिक तोंड द्यावं लागतं. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा जेव्हा पारंपरिक जातव्यवस्थेचे व्यवसायांवर जेव्हा घाला आला त्यावेळेला सुद्धा ही जी विणकर जातीची स्त्री होती किंवा वेगवेगळे अगदी वडार समाजातली दगड फोडणारी स्त्री होती, अशा वेगवेगळ्या स्त्रियांचे जे रोजगार होते परंपरागत, ते रोजगार त्यांच्याकडनं हिरावले गेले आणि नवीन व्यवसाय, नवीन रोजगार त्यांना उपलब्ध झाला नाही. अशा वेळेला त्यांचं अधिकाधिक मार्जिनलायझेशन होत गेलं, ते अधिकाधिक परिघावर फेकल्या गेल्या. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईसारख्या शहरामध्ये आज कोळी स्त्रिया या प्रामुख्याने मासेमारीच्या व्यवसायात वर्षानुवर्ष आपलं एक सत्ता टिकून आहेत. पण आज त्या कोळी स्त्रियांची आपण अवस्था पाहिली तर त्यातल्या बहुसंख्य कोळी स्त्रिया या कर्जबाजारी झालेल्या आहेत. कारण आज मासळीचा व्यवसाय सुद्धा कोळ्यांकडनं जो त्यांचा परंपरागत व्यवसाय हा मोठमोठ्या ट्रॉलरमुळे, मोठमोठ्या कंपन्यांमुळे, मल्टीनॅशनल कंपन्यांमुळे कोळ्यांचा मासेमारीचा व्यवसाय सुद्धा त्यांच्याकडनं हिरावून घेतला जातोय
आणि ज्या वेळेला मुंबईतली कोळी स्त्री कर्जबाजारी होते, त्याच वेळेला कोकणासारख्या किनारपट्टीवर जो कोळी समाज राहतोय, त्या कोळी समाजाकडनं सुद्धा जेव्हा मासेमारीचा व्यवसाय हिरावून घेतला जातो, त्यावेळेला त्या कुटुंबातल्या, या समाजातल्या मुलींचं मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये स्थलांतर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर होतं. आणि हे स्थलांतर कशासाठी होतं? जसं मी आधी म्हटलं की परंपरागत रोजगार यांच्याकडनं हिरावून घेतला जातो आणि नवीन मिळणारा रोजगार हा परंपरागत रोजगारापेक्षा सुद्धा अधिक खालच्या पातळीवरचा असतो. आज मुंबईसारख्या शहराचा पण जर आपण नीट अभ्यास केला तर इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी महिला ह्या घरकामगार म्हणून काम करताना दिसतात. म्हणजे एकीकडनं गावांमधनं मुली येतात ओबीसी समाजातल्या, ह्या इथल्या शहरांमधल्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये, टोलेजंग इमारतींमध्ये 24 तासाच्या ज्या घरकामगार मुली असतात, ज्या साधारण मुलं सांभाळायला किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांभाळायला घरांमध्ये 24 तासासाठी राहतात, ह्या गावाहून आलेल्या दिसतात. आणि मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधनं ज्या महिला काम करतात, ज्या इथल्या कामगाराच्या, रिक्षावाल्याच्या, मजुराच्या पत्नी म्हणून जगतात, त्या सगळ्या आपल्याला ह्या मोठ्या वस्त्यांमध्ये घरकामगार म्हणजे धुणी भांडी करणाऱ्या ज्या येतात आणि जातात, अशा पद्धतीचं घरकामगार ज्या काम करतात, त्याच्यामध्ये ह्या स्त्रिया आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. अशा वेळेला त्याचा नकळत परिणाम किंवा उघड परिणाम हा तिच्या आरोग्यावर होत असतो किंवा तिच्या पुढच्या पिढीच्या शिक्षणावर होत असतो, तिच्या मुलींच्या शिक्षणावर होत असतो. आणि पुन्हा एक आपल्याला त्याच पद्धतीची साखळी म्हणजे पुन्हा ह्या ज्या 10वी सुद्धा पास न होणाऱ्या ज्या आज मुली आहेत, मोठ्या प्रमाणात जी शाळा गळती होते, ह्याच्यामध्ये सुद्धा दलित मुलींबरोबर ओबीसी मुलींचं प्रमाण हे आपल्याला सर्वाधिक असल्याचं दिसतं. आणि मग ह्या ज्या 8वी 9वी 10वी मध्ये शाळा सोडणाऱ्या मुली आहेत, यांचं भवितव्य काय असं जेव्हा आपण पाहतो, तेव्हाही कुठेतरी एखाद्या कारखान्यामध्ये मजूर म्हणून काम करणं हेच त्यांच्या समोर असतं. अशा ह्याच्यामध्ये कोणतीच म्हणजे मोकळं होण्याची कोणतीच वाट त्यांच्यासमोर नव्याने येत नाही. अगदी ज्या मंडल कमिशनच्या ह्याच्यावर म्हणजे ओबीसीना आरक्षण दिलं म्हणून मंडल कमिशन विरुद्ध जे मोठं देशभर आंदोलन झालं, त्या मंडल कमिशनच्या पण जर आपण शिफारशी पाहिल्या तर त्या शिफारशी सुद्धा एकूण ज्या ज्या जातींमध्ये स्त्रियांचा दर्जा हा निकृष्ट आहे, अगदी खालच्या पातळीवर आहे, त्याच जाती मंडल आयोगाने ओबीसी म्हणून निवडलेल्या आहेत. ते जे निकष आहेत ते प्रत्येकाने अगदी डिटेलमध्ये वाचावेत असेल. म्हणजे साधारण 1.5 ते 2 किलोमीटर म्हणजे ते अधिक लांबीवर म्हणजे पिण्याचं पाणी कोणाला सगळ्यात जास्त लांबवरनं आणावं लागतं, कोणत्या समाजामध्ये बालविवाह सगळ्यात जास्त होतात, कोणत्या समाजामधल्या पुरुषांचं सर्वात जास्त स्थलांतर होतं आणि गावामध्ये स्त्री एकटी राहते, असे जे काही मंडल आयोगाचे निकष आहेत हे अगदी उघडपणे त्या समाजातल्या स्त्रियांच्या स्थानावर आधारलेले आहेत. आणि त्या स्थानावर आधारित म्हणजे तिचं स्थान जितकं कष्टाचं आहे, जितकं खालच्या पातळीवरचं आहे, तितकी ती जात मागास समजली गेली आणि मग ती मंडल आयोगाने ओबीसी जातीमध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि त्यांचा रोजगार नीट नाही आहे, त्यांना आरोग्य नाही आहे, त्यांना शिक्षण नाही आहे, अशा पातळ्यांवर जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला हे उघडपणे येतं की ही स्त्री राजकारणामध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये केवळ वापरली जाते, ती कर्ता म्हणून कुठेच नसते. जिथे जिथे तुम्हाला तिचं अस्तित्व जाणवतं तिथे तिथे ती कुठेतरी आज्ञाधारक म्हणून काम करताना दिसते. जसं मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सत्संगाच्या बैठकींविषयी सांगितलं, तर सत्संगाच्या बैठकींमध्ये सुद्धा ही स्त्री कुठेही वरच्या पातीवर म्हणजे ज्या महिला सत्संगाच्या बैठकी आयोजित करतात, या आयोजित करणाऱ्या महिला ज्या असतात या उच्च जातीय उच्चवर्णीय ब्राह्मण समाजातल्या महिला असतात. आणि ही जी महिला ही ऐकायला जाते तिथे काहीतरी, ही तिथं दरवेळेला स्वतःचा कुठचा तरी रोजगार बुडवून ते 2-2.5 तास दुपारचे तिथे घालवते आणि काहीतरी जे हे आहे परंपरेच्या चौकटीतलं असं जे आहे, जे तुम्हाला काळाच्या मागे नेणार आहे, असं काहीतरी तिथे जे 2 तास सांगितलं जातं. म्हणजे आदर्श बायको कसं व्हावं, आदर्श सून कसं व्हावं, किंवा नवरा रागावला असता घरी येऊन नवरा रागावला तर त्यावेळेला बायकोने कसं वागावं, या पद्धतीच्या शिकवणी जिथे दिल्या जातात तिथे ही महिला जाते. आणि तिथं जे काही ती ऐकून घेते तेव्हा ती तिथे फक्त ऐकणाऱ्याच्या भूमिकेत असते, तिथंही ती सांगणाऱ्याच्या भूमिकेमध्ये कधीच नसते. तिच्या घरातली पुरुषसत्ता सुद्धा अजून त्या पुरुषसत्तेलाही आधुनिकतेचं भान आलेलं नाहीये. साहजिकच जे आधुनिकतेचं भान दलित समाजातल्या पुरुषाला आलं, आपसुकपणे ते दलित स्त्रीपर्यंत पोचलं. हे भान दलित ओबीसी समाजातल्या पुरुषालाही अजून आलेलं नाही. सुधारणावादी चळवळ एकूणच ओबीसीच्या घरापर्यंत पोचलेली नसल्यामुळे ओबीसी स्त्री आणखीन 2 पायऱ्या मागे राहते आणि केवळ समूहाचा एक भाग म्हणून ती आजही जगते. कुठेही तिला तिच्या स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव नाहीये. अगर आप आज भी गांव में जाएं या शहर में भी देखें तो
आपको बहुत से ओबीसी कास्ट में दिखेगा कि आज जो पढ़ रहे हैं ये फर्स्ट लर्नर जनरेशन है। ऐसा क्यों हुआ? मतलब आप अगर ये करेंगे, तुलना करेंगे, तो ब्राह्मण कास्ट में आज 7वीं 8वीं पीढ़ी है, जनरेशन है उनकी, कि जो सीख रही है उनके गर्ल्स की। और बहुत सारी ओबीसी कास्ट में ये फर्स्ट जनरेशन है गर्ल्स की जो अभी ग्रेजुएट हो रही है, जो अभी 10वीं हो रही है। तो जो आज ग्रेजुएट हो रही है, फर्स्ट लर्नर जनरेशन है, उसकी स्थिति और ब्राह्मण गर्ल्स जो 10-12वीं पीढ़ी है उनकी, जो जिनके पास एजुकेशन पीढ़ियों से आता गया है, उसको आप एक साथ कंपेयर नहीं कर सकते हैं। जैसे हम देखते कि हम आज अब अभी जून महीना आ जाएगा तो सब न्यूज़पेपर में हेडलाइंस आ जाएंगे कि गर्ल्स ने बॉयज़ को ये किया, मतलब गर्ल्स आगे बढ़ गई, 10th का रिज़ल्ट आ गया, 12th का रिज़ल्ट आ गया तो गर्ल्स आगे बढ़ गई, ये न्यूज़ आ जाती है और हम सब खुश हो जाते हैं कि अरे गर्ल्स की स्थिति अब अच्छी हो रही है, मतलब एजुकेशन में वो आगे जा रही है, बॉयज़ को भी चीट कर रही है और आगे जा रही है, फर्स्ट नंबर गर्ल्स का आया है, सेकंड भी गर्ल्स का है। लेकिन हम ये नहीं देखते कि स्कूल ड्रॉप आउट्स की भी एक न्यूज़ कहीं कोने में होती है। और ये स्कूल ड्रॉप आउट्स में कौन होते हैं? गर्ल्स जो फर्स्ट आते हैं, सेकंड आते हैं, उसमें अपर कास्ट की गर्ल्स ज़्यादा होती है। और स्कूल ड्रॉप आउट्स का अगर आप कास्ट वाइज स्टडी करेंगे तो उसमें ओबीसी गर्ल्स ज़्यादा होती है, जो 7वीं आज भी 7वीं 8वीं 10वीं 11वीं 12वीं पूरा नहीं कर पा रही है, या फिर 10वीं 12वीं हो जाती है और फिर कोई ब्यूटी पार्लर का कोर्स ले लेती है, या कोई टेलरिंग का कोर्स ले लेती है, या फिर नर्सिंग, मतलब नर्सिंग जो फुल कोर्स होता है 12वीं बीएस साइंस लेके जो करते हैं वो नहीं, जो ये प्राइवेट क्लिनिक्स में जाके वहीं सिखाते हैं आपको इंजेक्शन देना या कुछ बीपी मॉनिटर करना, जो बेसिक लेवल का काम है, वो करने में भी आपको ये जो 10वीं 12वीं हुई जो गर्ल्स है वो दिखेंगी, जो एकदम लोएस्ट सैलरी के ऊपर 5,000 10,000 की सैलरी के ऊपर स्टार्ट करती है और वहीं रुक जाती है। फिर जब सर्विस में जॉब में अपॉर्चुनिटी मिली, ऑफ कोर्स उनके पास एजुकेशन था तो उन्हीं को मिली। जैसे हम, मतलब आयरनी ये है कि जो फर्स्ट वीमेन टीचर है वो बहुजन कास्ट की है, सावित्रीबाई फुले, लेकिन बाद में जो टीचर्स बन गई वो सब अपर कास्ट की वुमेन बन गई। दलित वीमेन के पीछे एक संगठन है, जैसे दलित वीमेन के ऊपर रेप हो जाए तो चारों ओर से आवाज़ आती है। ब्राह्मण वीमेन भी दिखावे के लिए या होना, लेकिन वो मोर्चे में आ जाती है। ओबीसी वुमेन के ऊपर जो अत्याचार होता है कहीं रिकग्नाइज ही नहीं करते। आप वीमेंस मूवमेंट में भी देखेंगे तो लीडरशिप पे सब ब्राह्मण वीमेन हैं, और वो ये मानती ही नहीं है कि, मतलब वीमेंस मूवमेंट में ये डिबेट चल आ रहा है कि वो दलित बहुजन स्त्रीवाद नाम की कोई अलग चीज़ है, दलित बहुजन स्त्रियों के कुछ अलग से क्वेश्चंस है और उसको अलग तरीके से जात व्यवस्था के इसमें देखना चाहिए। ये बात आज भी अपर कास्ट की जो मूवमेंट की लीडर्स है वो मानना नहीं चाहती है, वो एक्सेप्ट नहीं करती कि दलित बहुजन स्त्रियों का कुछ अलग स्टेटस है या उनके प्रश्न किसी और नज़रिए से, कास्ट सिस्टम के एंगल से देखनी चाहिए, उनका स्टैंड पॉइंट कुछ और अलग है, ये मानना ही नहीं है। उनका जो खुद का स्टैंड पॉइंट है उनके लिए सिर्फ वो एक ही मेन स्टैंड पॉइंट है, और मतलब उनको ऐसे लगता है कि हम अगर दलित बहुजन स्त्रीवाद को मान लेते हैं तो फिर विमेंस मूवमेंट में एक कहीं फूट आ जाती है। लेकिन वो ये नहीं मानती कि इनका टोटल जीना, मतलब वो जो एक कहती है वो कहीं ऊंचाई से कहती है और ये है वो कहीं और जगह है, ये तालमेल नहीं हो रहा है। इसलिए आप देखेंगे तो ये क्वेश्चंस भी बहुजन स्त्री के कहीं आ नहीं रहे। ओबीसी वुमन के स्टडीज़ में भी आप अगर देखो, बड़ी बड़ी जो संस्था है, विमेंस स्टडीज़ सेंटर है, वहाँ कौन बैठा है तो वहाँ सब अपर कास्ट की विमेंस जो रिसर्चर करके बैठी है, और वो सब्जेक्ट कौन से लेते हैं आप देखेंगे तो आपको पता चल जाएगा कि वो सब्जेक्ट में भी ओबीसी विमेन कहीं है नहीं, या वो भी अलग तरीके से देखना चाहिए। मतलब आप स्कूल ड्रॉप आउट्स का स्टडी हो जाता है, हाँ, लेकिन स्कूल ड्रॉप आउट्स के स्टडी में कास्ट कैसे रोल प्ले करती है। मतलब आप अगर जाइए तो बहुत से गांव में या छोटे सिटी में भी, जैसे नासिक सिटी है, अमरावती है, धुलिया है, छोटे छोटे शहरों में भी अगर लड़की का स्कूल छूटता है 7वीं के बाद या 8वीं के बाद, तो उसकी वजह ये होती कि प्यूबर्टी आ जाने के बाद उसे हम अकेला नहीं भेजेंगे, क्योंकि अगर कुछ हो गया,
अगर उसे मतलब उसकी सेक्सुअलिटी कंट्रोल की जाती इस वजह से कि उसे कुछ हो गया तो कास्ट की प्राइड, फैमिली की प्राइड को हानि पहुंच जाएंगी। तो फिर उसको प्रोटेक्ट करना है, तो प्रोटेक्ट करना है तो उसको घर में बैठाना है, तो उसका एजुकेशन वहाँ ख़त्म हो जाता है। तो ये सेक्सुअलिटी कंट्रोल करने की जो बात है, जो आज भी मिडिल क्लास में या जो हम मदली जाति के लोग कहते हैं उनमें बहुत पैमाने पे वो है, क्योंकि वो कास्ट प्राइड नाम की जो चीज़ है वो आज भी गई नहीं है ये कास्ट लोग में से। तो उस वजह से भी स्कूल ड्रॉप आउट्स होता है। तो स्कूल ड्रॉप आउट्स का स्टडी जब होता है तो कास्ट का ये रोल कभी हाईलाइट नहीं किया जाता है या उस ढंग से सोचा ही नहीं जाता। जो सामने से दिखते हैं रीजंस वही सिर्फ लिए जाते हैं, मतलब वो फिर खेत पे काम करना हो, मजदूरी के लिए जाना हो, चाइल्ड लेबर, ऐसे मुद्दे आ जाते हैं, लेकिन कास्ट का मुद्दा नहीं आता है, सेक्सुअलिटी कंट्रोल करने का मुद्दा नहीं आता है। जब हम देखते हैं सब तरीके से कि एजुकेशन में कहीं खूब बहुत पीछे रह गई है या ऑक्यूपेशन में भी बहुत कम दर्जा के जो स्टेटस के जो ऑक्यूपेशंस है वही आज उसके पास है। हाँ, उसमें भी मतलब ओबीसी में भी कुछ अपर क्लास के लोग हैं, तो क्लास डिफरेंस भी आपको ओबीसी में बहुत ज़्यादा दिखेगा। कोई एक आपको डॉक्टर भी मिल जाएगी, लेकिन कोई एक डॉक्टर मिल जाती है उसी वक्त स्कूल ड्रॉप आउट्स का रेट भी उसी कास्ट में सबसे ज़्यादा मिलेगा। तो क्लास डिस्पैरिटी भी यहाँ आपको ज़्यादा दिखेगी। तो इस हाल में जब आप ओबीसी वुमेन के सामने जाओगे या ये करोगे तो आपको समझ में आएगा कि उसे अगर बाहर आना है सब बंद होने से, तो उसकी जो लड़ाई है वो सबसे ज़्यादा मुश्किल है। सबसे ज़्यादा मुश्किल आज मुझे उसकी लड़ाई दिखती, क्योंकि उसे एक तो खुद को क्वेश्चन करने से स्टार्ट करना है और आगे जाना है। मतलब उसको उसके हर स्टेप में उसको संघर्ष करना है। उसको खुद के घर के पैट्रियार्की को क्वेश्चन करना है, घर के बाहर के पैट्रियार्की को क्वेश्चन करना है, कास्ट सिस्टम को क्वेश्चन करना है, रिलीजन को क्वेश्चन करना है, और वो बहुत ज़्यादा अकेली भी है। तो ऐसे वक्त मुझे ऐसे लगता है कि हम फिर से मतलब जैसे अपने ही घर में जाके कुछ अपेक्षा कर सकते, वैसे विमेंस मूवमेंट से ही कुछ कह सकते हैं कि थोड़ा थोड़ा अपने आप को, आपका विजन बड़ा करो और देखो कि कोई छूट रहा है, कि आपके सामने दलित विमेन आपके सामने है, लेकिन ये जो है वो पेरी पेरी पे है। तो थोड़ा उसको भी समझ लेना चाहिए, या हम क्या कर सकते हैं, कैसे उसके पास पहुंच सकते, या उसका जो संघर्ष है उसमें उसकी कैसे साथ दे सकते, क्या कर सकते हैं, वो सब को मिल के सोचना चाहिए कि क्या करना है इसके साथ।